शान्तम् शाश्वतम् अप्रमेय मनघम् निर्वाण शान्तिप्रदम् ब्रह्मा शम्भु फणीन्द्रसेव्यमनिशम् वेदान्त वेद्यं विभुम् रामाख्यं जगदीश्वरम् सुरगुरुं मायामनुषं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपाल चूडामणिम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। मंगल मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अधीर बिहारी मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अधीर बिहारी मंगल भवन अमंगल हारी उमा सहित देहि जपत पुरारी मंगल भवन मंगल हारी वासरित श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पुनि पुनि कीर्तन सुने सुनाए जिया की प्यास बुझत न बुझाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की रामायण है पुण्य कथा श्री राम की रामायण है पुण्य
श्री राम की। हम कथा सुनाते राम सकल गुण राम की। हम कथा सुनाते राम सकल गुण राम की। हे रामायण हे पुण्य कथा श्री राम की। हे रामायण हे पुण्य कथा श्री राम की। भरतखंडे जम्बूद्वीपे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या नाम। यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की। रामायण है पुण्य कथा श्री राम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। हे रामायण हे पुण्य कथा श्री राम की। हे रामायण हे पुण्य कथा श्री राम की। तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना। तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना। तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना। तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना। राजा राम 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 सीता राम राम राम। 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 पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी। अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन, जवळून वाहणारी पवित्र पावन इंद्रायणी माता, 84 सिद्धांचा
सिद्धभेटी मेळा असणाऱ्या पवित्र पावन रम्य अलंकापूरच्या भूमीला वंदन करून तुम्हा सर्व राम रसिकांना वंदन करून पवित्र पावन दरबार श्री हनुमानजी श्री भोलेनाथ आणि धान्यामध्ये असणारे प्रभू रामचंद्र, जानकी माता, लक्ष्मण मैया या राम पंचायतनाला वंदन करून पवित्र पावन आज आपण आपल्या कथेला तृतीय दिवसाकडे वाटचाल करत आहोत. घोड अशा पद्धतीचा जन्म अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राचा झाला. काही ठिकाणी असा उल्लेख येतो की प्रभू रामचंद्र निघाले परमात्मा नारायण, तर शेष नारायण म्हणे प्रभू मलाही तुमच्या सोबत घ्या. म्हणून शेष नारायण स्वतः लक्ष्मणाच्या रूपाने आले. एवढे रसिक आहात तरी पुढे या ना, या इथे या. शेष नारायण लक्ष्मणाच्या रूपाने आले. त्यानंतर शत्रुघ्नाच्या रूपाने स्वतः भगवंताच्या हातात असणारं चक्राने काय केलं, अवतार धारण केला. त्यानंतर भगवान नारायणाच्या हातामध्ये म्हणे काय आहे, तर शंख आहे. तर त्या शंखाने अवतार धारण केला श्री भरताचा. असे अवतार एक झाले एक 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 4 जन्माची वार्ता राजाकडे येऊन पोहोचली. एवढा आनंद झाला राजाला, एवढा आनंद झाला की गगनात मावेना. काय करावं. पहिला राजा उठला आणि उठून गुरुगृहाला गेला. राजाच्या जीवनामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे. राजा काही असो, आनंद असो किंवा दुःख असो, राजा काय करतो, गुरुगृहाला जातो. गुरुजींच्या घरी गेला आणि बाबांना सांगतो, बाबा म्हणे काय राजा, माझ्या घरी तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे 4 पुत्राची प्राप्ती झाली. चला म्हणे आपल्याला जायचंय राम दर्शनासाठी. देवाचं दर्शन घेण्यासाठी जातोय राजा, पण जात असताना गुरुला सोबत घेऊन जातो. त्यानं तेव्हा देवाकडे जावं माणसाने, राजा दशरथ शिकवतायत गुरुला घेऊन जावा म्हणजे देव कळेल. बरेचसे लोक देवाची यात्रा करत असताना म्हणे आम्हाला गुरु मान्य नाही. गुरुशिवाय नाही महाराज. गुरु बिन कौन बतावे बात, बड़ा कठिन है ये जम घाट. गुरु बिन कौन बतावे बात. गुरुशिवाय वाट कोणी सांगू शकत नाही. म्हणून राजा काय करतो, घेतो बाबांना, गुरूंना घेतो आणि वाजत गाजत जातो रामप्रभूचं मुख बघण्यासाठी. कौशल्या मातेच्या मांडीवर बालराम आहे. सर्व विश्वाचं सौंदर्य जणू काही एक वटून एका ठिकाणी जमा व्हावं. हजारो कामदेवांना त्या परमात्म्याच्या मुखावरून ओवाळून टाकावं, एवढं सुंदर परमात्म्याचं मुख राजा पाहतो, बघतच राहतो. काय रूप आहे ना. गोड असे घुंगराले केस आहेत, कमल नयन वाले राम, कमळासारखे डोळे आहेत प्रभू रामचंद्राचे. हसला ना तर हसल्यानंतर समोरच्याच चित्त चोरून घेत. अनेक कार्य प्रभू रामचंद्राने जे शस्त्राने नाही, जे अस्त्राने नाही, नुसते आपल्या स्वतःचे स्मित हास्याने कामं केली. बघा नुसतं बघायचं, बघितलं तरी बऱ्याचशा काही गोष्टी घेतो. सगोड राम जातायत
उचलतायत, मांडीवर घेतायत, बाबा या, बाबा या. गुरु वशिष्ठ समोर येत आहेत, पण आज अंतकरणामध्ये त्या पूर्णत्वाचा हुंदका गुरु वशिष्ठाकडे आहे. काय राजा, अरे मी राजा हरिश्चंद्रापासून आहे म्हणे. मी आज राजा पाहिले, मी शुभी राजा बघितले, पण राजा सर्व सूर्यवंशाने केलेलं जेवढं पुण्य आहे ना, असं समज त्या पुण्याचा प्रसाद देवाने तुला आज दिला. पुण्याचा, चांगले लेकर घरी जन्माला यायला पुण्य लागतं दादा. बाप म्हणतो जाऊ दे आम्ही कसे वागू, अरे कसे वागू, पोरावर संस्कार होतील, लेकरावर संस्कार होतात त्याचे. आणि राजा तुझं घर आज संपन्न झालं बघ, आणि माझ्याही डोळ्याची धनी फिटली. माझ्याही डोळ्याला काय झालेलं आहे, आज पूर्णत्व आलेलं आहे, पूर्णत्व आलेलं आहे, आणि त्या पूर्णत्वामुळे मला समाधान प्राप्त होते. गोड अशा पद्धतीने दर्शन घेत आहेत. नंतर सुमित्रा मातेच्या दरबारात जात आहेत. तिथं 2 मुलं आहेत. कैकेयी मातेच्या दरबारात जात आहेत. वेगवेगळ्या रामायणाची वेगवेगळी परंपरा. कोणी सुमित्रेचे 2 सांगतात, कोणी कैकेयी मातेचे 2 सांगतात. कल्पभेदानुसार सगळ्यांचंच योग्य आहे, कारण कल्पभेद हरिचरित्र सोहाय भाती अनेक मुनीसन गाय. कल्पभेदाने हरिचरित्र गायलं गेलं. गोड अशा पद्धतीने काही दिवस निघून जात आहेत, आणि एक दिवस गोड अशा पद्धतीने राजाच्या मनामध्ये येतं, काय माझ्या लेकरांचे काहीतरी नावं ठेवायला पाहिजे. आणि राजा काय करतो, गुरु वशिष्ठांना सांगतो, जातक कर्म होतं. जातकर्म झाल्यानंतर असणार नंदीमुख श्राद्ध होतं. त्याच्यानंतर नामकरण विधी प्रभू रामचंद्राचा करण्यासाठी राजा काय करतो, गुरुजींना बोलवत आहेत. गुरु वशिष्ठ येत आहेत. 4 पाळण्यामध्ये 4 लेकर आहेत, आणि 4 मुलाकडे बघतायत, आणि गुरु वशिष्ठ पहिल्या पाळण्यामध्ये बघतायत. पहिल्या पाळण्यामध्ये आकाशासारखा रंगाचा असणारा कौशल्याचा पुत्र ज्येष्ठ आहे, त्याच्याकडे बघतायत, आणि गुरु वशिष्ठ बोलतायत, जो आनंद सिंधू सुखरासी सी करते त्रैलोक सुपासी. राजा, जो आनंदाचा सिंधू आहे, एक कसा आहे, आनंदाचा समुद्र. आपल्याला आनंद लागतो ना महाराज, आनंद त्याच्याकडून घ्यावं ज्याच्याकडे असेल. ज्याच्याकडे आनंद नाही तर नाव जरी आनंद असलं, पण त्याच्याकडे आनंद नसलं तर काय देणार. ज्या मडक्यामध्ये गरम पाणी भरलेलं आहे बाटलीत, आणि त्या बाटलीला म्हटलं आपण गरम पाण्याच्या बाटलीला, काय आम्हाला थंड पाणी देईल का. म्हणून ज्याला आनंद लागत असेल त्याच्यासाठी गुरु वशिष्ठ सांगतात, काय जो आनंद सिंधू सुखरासी सी करते त्रैलोक सुपासी. राजा, या तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ असणारा आनंदाचा समुद्र रमन्ते योगिनो यस्मिन, ज्याच्या आनंदामध्ये योगी सुद्धा रममान होता, हृदयामध्ये असणारा तो, त्याचं मी नाव ठेवतो, काय
सो सुख धाम राम असना असं असणारा सुखाचं घर म्हणून रामाचं एक नाव आहे. आपण नेहमी चौपाई गातो, पूर्ण भारतभरावर उपकार आहे रामानंद सागरांचे, ज्यांनी रामायण मालिका काढली. जुनी काय मालिका. आम्ही लहान होतो महाराज, तर गावामध्ये एक टीव्ही असायचा आणि सगळे 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 लोक काय करायचे, तो टीव्ही बघण्यासाठी काय करायचे, एका ठिकाणी जमा व्हायची. रडायची माणसं महाराज, आम्ही हसायचो. लोक रडायचे ना आम्ही हसायचो. लहान होतो, कळतच नव्हतं का रडताय. काळ निघून गेला नाही, रामायणाच्या समोर बसण्याची गुरुकृपेने असणारी संधी आली. मग कळालं लोक का रडताय. परत अश्रू येतील, थांबू नका, येऊ द्या. हे अश्रू आल्यानंतर काय करतात, अंतःकरणातील मल काय करतायत, स्वच्छ करून टाकतात महाराज, धुवून टाकतायत अंतःकरणात. कारण राम भक्तीचं हे पाणी ज्याला लागलं महाराज, त्याच्या अंतःकरणातला मल हा दोष टिकू शकत नाही. म्हणे मल आहे अंतःकरणामध्ये कशावर. थोडस वेदांताच्या अंगाने जर चिंतन करायला गेलं, मनुष्याला जी पाप करण्याची इच्छा होते, वासना होते, आपल्याला जर पाप करावंसं वाटत असेल, आपल्याला जर पापामध्ये जर मन रमत असेल, तर समजून घ्यायचं काय, आपल्या अंतःकरणामध्ये मल हा दोष आहे. आणि तुम्ही राम 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 बघा, राम ऐका, राम वाचा, रामाची सेवा करा, रामासाठी काही करा महाराज. जर तुम्ही असं करत असाल तर अंतःकरणातील त्या अश्रूने काय होऊन जाईल. ते राम भक्ती हे पाण्याची उपमा दिली गोस्वामी तुलसीदास. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, राम भगती जल बिनु रघु राई, अभि अंतर मल कबहुन जाई. म्हणे राम भक्तीचं जर पाणी अंतःकरणामध्ये असेल तर पाप धुवून जातात. गोड असणाऱ्या मुलाचं नाव राम ठेवलं, सगळ्या सभेने जय जयकार केला. प्रभू राम चंद्र भगवान की. वा वा, काय श्रद्धा आहे अंतःकरणामध्ये. त्याच्यानंतर दुसरा मुलगा आहे, अरे गोड आहे, लक्षणाचं धाम आहे, लक्षण धाम राम प्रिय, सकल जगत आधार, गुरु वशिष्ठ तेहि राखा, लक्ष्मण नाम उदार. राजा चांगल्या लक्षणाचा जो धाम आहे,
शुभ लक्षण, चांगले लक्षण जिथे एकवटलेले आहेत. पहिला आकडा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा रामप्रिय, ज्याला राम खूप प्रिय आहे. बरं, चांगल्या लक्षणाचं धाम, ज्याला राम आवडतोय. अजून म्हणे सकल जगत आधार, सर्व विश्वाचा जो आधार आहे, त्या विश्वाचा जो आधार, त्याचं तर मी नाव ठेवतो काय, लक्ष्मण महाराज. विश्वाचा आधार का, लक्ष्मण शेष नारायण आहे आणि विश्व त्यांच्या डोक्यावर आहे, पृथ्वी त्यांच्या डोक्यावर आहे, म्हणून जगाचा आधार आहे. म्हणून दुसऱ्या पुत्राचं नाव ठेवतायत श्री लक्ष्मण महाराज. सगळी सभा जय जयकार करते. बोलिये लखनलाल की. त्याच्यानंतर गोड अशा पद्धतीने तिसऱ्या पाळण्यामध्ये भरत महाराज आहे. भरतासाठी गुरु वशिष्ठ म्हणतायत, राजा हा पुत्र साधारण नाही म्हणत. या पुत्राचं नुसतं नाव जरी घेतलं तरी विश्वाचं भरण आणि पोषण होईल. अशा तृतीय पुत्राचं मी नाव ठेवतो काय, विश्वभरण पोषण कर जोनी. विश्वभरण पोषण कर जोई. विश्वभरण पोषण कर जोई. विश्वभरण पोषण कर जोई. तारक नाम भरत सोई. भरत सोई. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. विश्व भरण पोषण कर जोई. ताकर नाम भरत असं होई. ताकर नाम, त्याचं नाव मी काय ठेवतो म्हणे, भरत महाराज ठेवतो. सगळी सभा जय जयकार करते. बोलिये भरत महाराज की. त्याच्यानंतर जाके सुमिरन तेरी पुनासा. नाम शत्रु हन वेग प्रकाशा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ज्याचं नुसतं स्मरण केलं तर शत्रूचा नाश होतो. आपल्याला जर शत्रू जर त्रास देत असतील, काही काही लोकांना शत्रू खूप असतात महाराज. काही काही लोक असे असतात की त्यांना शत्रूच नसतो. काही काही लोकांचं वागणं इतकं चांगलं असतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा शत्रूशी कधी संबंध येत नाही. आणि काही काही माणसं असे असतात, घडोघडी शत्रू करून घेत राहतात, मिनिटाला शत्रू तयार करतात. म्हणून जाके सुमिरन तेरी पुनासा, ज्याच्या स्मरणाने शत्रूचा नाश होईल. शत्रू जर खूप झाले तर शत्रुघ्न 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 असं जप केलं तरी माणसाची शत्रू कमी होत. प्रत्येक गोष्टीला एक असणार उत्तर आहे. त्या पुत्राचं नाव मी काय करतो, शत्रुघ्न महाराज ठेवतो. अशा पद्धतीने 4 पुत्र जन्माला येत आहेत. गोड अशा पद्धतीने लहानचे मोठे होत आहेत. मोठे होत असताना रांगायला लागतात प्रभू रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र. बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. बाजत पैजनिया.
गिरत भूमी लटपटा केल किलाट उठत लाय गिरत भूमी लटपटा धाय माय गोदलेत धाय माय गोदलेत दशरथ की रानिया तुमक चलत रामचंद्र भारत पैजनिया तुमक चलत रामचंद्र भारत पैजनिया ठुमक ठुमक प्रभू रामचंद्र चालते बाजत पैंजनिया पायातले पैंजन वाजताय राजा दशरथ असे प्रभू रामचंद्र चालायला लागले खेळायला लागले की राजा पाहतच राहतो डोळे भरून राजा पाहतो कौशल्या माताही बघतच राहते कोणी येत ते रस्त्याने चालता चालता राम दिसले की थक्क होऊन जात आहे बघतच राहत आहे एवढे गोड दिसत आहेत प्रभू रामचंद्र एक बार जननी अनवाय करी श्रृंगार पलना पवडाय रामायणामध्ये उल्लेख एकदा आईने प्रभू रामचंद्राला गोड अशा पद्धतीचे आंघोळ घातली आणि शृंगार केला आईने महाराज ते आईचा अंतकरण आईचा अंतकरण हे मोठे झाल्यावर म्हणते आमच्या आईला काही कळत नाही तुझ्या आईला एवढं तरी कळत होतं पोटात ठेवायचं म्हणून नाहीतर तुमच्या आईला जर कळत नव्हतं तर मग तुमच्या आईने डॉक्टर कडे जाऊन थोडं पोट ढिल्लं का करून नाही आणलं पण पोरं मोठे झाले की म्हणते आमची आई येडी काय कळत अरे शहाणी होती एवढी येडी होती तुला पोटातच मारायला पाहिजे नव्हतं आई आई असते दादा गोड अशा पद्धतीने काय करते स्नान घालते प्रभू रामचंद्राला आणि शृंगार करते सुंदर अशा महाराज प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले ना तर कौशल्या कुठं होती असा प्रश्न निर्माण होतो 14 वर्ष कौशल्या मातेने काय केलं असं सांगतात की प्रभू रामचंद्राच्या बालपणीचे जे कानातले असणारे कुंडल प्रभू रामचंद्राचे छोट छोटाले धनुष्यबाण पायातले पैंजन घेऊन ही माय एका गुप्त महलामध्ये घेऊन त्याला बघायची रामा कधी येशील रे माझ्या बाळा 14 वर्ष कधी संपतील आणि त्या छोट छोट्याला जबल्याकडे बघायची नाही रडत बसलेली माय 14 वर्ष रडत बसलेली सकाळी उठली की पाणी घ्यायची सूर्यनारायणाला व्हायची ए सूर्यनारायणा ए सूर्यनारायणा माझा राम दिसतो का रे तुला सांग ना माझा बाळ कुठे आहे ए सूर्यनारायणा इतक्या उंचावर राहतोस बाप आहेस रे तू आमचा माझा राम वनवासाला गेला दाखव ना मला राम हे आईचा अंतकरण आहे दादा वनवासाला निघाले तर कोणत्या कोणत्या देवाला प्रार्थना नाही केली या माईने आई आई आहे मा होती आता आईने जन्म दिला ऋण आहे शरीराचं ऋण आहे प्रभावी माफी मागू बोलतो माझ्या डाव्या हाताला दादाजी बसले आमचं गुरुस्थान आहे पण संन्यासी परंपरा एवढी श्रेष्ठ परंपरा आहे मला देवाला आशीर्वाद देण्याची योग्यता संन्यासी वृंदामध्ये असते देवाच्या डोक्यावर हात ठेवले पण जगद्गुरु शंकराचार्य ज्यावेळेस वनवासाला निघाले आपल्या दीक्षेला आई म्हटली बाळ म्हणे काय आई
म्हणे तू शंकर आहेस म्हणे. असं म्हणतात शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणम. म्हणे बाळा तू शंकर आहेस म्हणे. काय करतोस म्हणे. मी आता दीक्षा देतोय म्हणे संन्यासाची. म्हणे बाळा मग माझं काय. म्हणे आई तू आज्ञा दिली तर सगळं होईल. जर आईची आज्ञा नसेल तर शक्य नाही या गोष्टी. म्हणे बाळा फक्त मला एवढं सांग, मी तुला आज्ञा देते म्हणे. काय तुझ्या धर्मामध्ये काय असेल ते असेल म्हणे, मला त्यातलं जास्त कळत नाही. पण बाळा ही आई ज्या वेळेस शेवटचे श्वास मोजत असेल, या आईचे शेवटच्या अंत्यविधीला तू ये. महाराज आचार्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या आईच्या अंत्यविधी केली. घोड अशा प्रभू रामचंद्राला बघते माता आणि प्रभू रामचंद्र आईकडे बघतात आणि प्रभू रामचंद्रालाही वाटतं काय माझ्या मातेने मला धारण केलेलं आहे, या आईचा उद्धार करणं हे माझं कर्तव्य आहे महाराज. म्हणून एकदा स्नान करून प्रभू रामचंद्राला पाळण्यामध्ये टाकलेलं आहे. राम झोपी गेलेला आहे. कौशल्या माता दरबारामध्ये तिथून त्या दरबारातून निघते आणि असणाऱ्या देवघरामध्ये जाते. देवघरामध्ये जाते तर असं दिसतं की देवाच्या समोर जो प्रसाद आहे त्या प्रसाद खाऊ राहिलेत राम. तेच रूप पुन्हा परत. बहुरी मा तू तहवाचली आई. परत वापस आली म्हणे मला काहीतरी भ्रम होतोय म्हणून मागं जाते पुन्हा त्या असणाऱ्या पाळण्याकडे बघते तर पाळण्यामध्येही राम. देवघरात जाते देवघरातही राम. जवळ जाते आता काय करावं, राम येत आहेत आणि आईला म्हणतायत काय कर आई माझ्याकडे बघ. म्हणून प्रभू रामचंद्र काय करतायत, देख रावा मातही निज अद्भुत रूप अखंड रोम रोम प्रति लागे कोटी कोटी ब्रह्मांड. स्वतःच्या मातेला भगवान काय करतायत, पूर्ण विश्वरूप दर्शन दाखवतात. जेच विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं, जे विश्वरूप दर्शन भगवान लालाने भगवान कन्हैयाने आपल्या माता असणाऱ्या यशोदेला दाखवलं. असं असणार विश्वरूप दर्शन. अग्नित रवी शशी शिवचतुरानंद बहुगिरी सरित सिंधुमही कानन. काल कुरु कर्म गुण ज्ञान सुभाव सो देखा जो सुनान काऊ. ब देखी माया समविधी गाडी. माया बघितली, सर्व देवदेवता बघितले, परमात्म्याचे अनंत रूप बघितले. हात जोडला, प्रणाम करते आई. बाळा प्रणाम करते. राम म्हणे आई मी देव आहे, बोल तुला काय पाहिजे. म्हणे राम आता फक्त एवढंच कर, मी हे तुला जाणलंय ना एवढं मला विसरून दे. म्हणे मला हे विसरून जायचं काय की माझा बाळ देव आहे म्हणून, मला देव नकोय म्हणे. म्हणे मला माझा राम माझा बाळ पाहिजे म्हणे. आईचं अंतकरण आहे महाराज. महाराज एखादी मांजर असू द्या, मांजर त्या मांजरीचं एवढंसं पिल्लू राहत, तिच्याकडून ते हिसकावण्याचा प्रयत्न करता वाघिणी सारखी धावते महाराज. म्हणे आई तुझी इच्छा मी पूर्ण करतो. पुन्हा मायेचा पडदा करतायत. कौशल्या माता विसरून जाते की माझा राम देव आहे म्हणे. घोड अशा पद्धतीने काय करतायत, छोटे छोटे राम आता थोडे मोठे मोठे व्हायला लागतात आणि चुडाकरण विधी होतो. त्यानंतर घोड अशा पद्धतीने काय करतायत, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न 4 मुलं, पण पाळणे 3 आहेत. म्हणे एका पाळण्यात 2 ऍडजस्ट झाले. म्हणे एका पाळण्यात 2 ऍडजस्ट कसे झाले. म्हणे राम झोपायचे ना, लक्ष्मणाला स्वतंत्र पाळणा केला होता पण लक्ष्मण त्याच्यात काही झोपत नव्हते लहानपणापासून. म्हणे लक्ष्मणाला झोपच लागत नव्हती, रडायचे मोठ्याने. मग रडले की काय करायचे, लक्ष्मणाला काय करायचे, उचलायचे आणि रामाच्या पाळण्यात ठेवलं. रामाच्या पाळण्यामध्ये ठेवलं की ते पण रामाच्या चेहऱ्याकडे चेहरा नाही, रामाच्या चेहऱ्याकडे लक्ष्मणाचे पाय आणि रामाच्या पायाकडे लक्ष्मणाचं मुख. आणि संध्याकाळ झाली की रात्री काय करायचं, लक्ष्मणाने परमात्म्याचा अंगठा घ्यायचा पायाचा आणि तोंडामध्ये घालून चगळत झोपाय.
एवढं प्रेम. 4 मुलं मोठे झाले आणि आता मोठे झाले, पोरं नुसते मोठे झाले असं नाही. आताच महाराजांनी मला सांगितलं की ज्यांना धर्मरक्षण करायचं त्यांनी रामायणाकडे बघावं. रामायणाकडे बघावं ज्याला धर्मरक्षण करायचं. लेकर नुसते मोठं करणं हे आईबापाचं कर्तव्य नाही ना. मोठे होतात ना, त्याच्या कपाळाच्या रेषेने जे ते मोठे होत आहेत. पण आई बाप ही पदवी खूप मोठी आहे. म्हणून आई बापाकडे काय असते, जबाबदारी असते. कोणती तर शिक्षा देण्याची. शिक्षा आणि शिक्षण या दोन्ही देण्याची जबाबदारी आई बापाकडे असते. म्हणून या रामराज्यामध्ये कृपया महत्वाची गोष्ट सांगतो, आपण आपल्या लेकराला इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा, संगीताचार्य बनवा, एखादा मोठा अधिकारी बनवा, काही बनवा, वकील बनवा. वकील असावा पण रामाला धरून असावा, असा वकील बनवा. डॉक्टर असावा पण रामाला धरून असावा, असा डॉक्टर बनवा. राम सुटता कामा नाही महाराज. आणि ज्याचा राम सुटला त्याचं पीठ झालं महाराज. कबीर महाराज म्हणतात ना, फिरती चक्की देख के दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में साबित बचान को. काशीच्या गल्लीमध्ये कबीर महाराज फिरत होते आणि फिरता फिरता चक्की चालू होती. चक्की चालू होती आणि चालत्या चक्कीमध्ये गहू दळायचा प्रोग्राम चालू होता. आता गहू दळता दळता कबीर महाराजांनी पाहिलं, अरे रामा, रडायला सुरू केली. खाली बसले, मोठ्याने गडबडा रडायला लागले. सगळे लोक आले, म्हणजे काय झालं महाराज, का रडताय, काय झालं महाराज, का रडता. त्यांनी, दादांनो तुम्हाला माझी पीडा कळायची, माझ्या वेदना तुम्हाला लक्षात येणार नाही. म्हणे काय वेदना होतात, म्हणे साधूच्या पुन्हा साधूला कळतात. तेवढ्यामध्ये एक साधू आले आणि त्या साधूंनी बघितलं, म्हणे कबीर महाराज क्या हुआ, क्यों रो रहे हैं आप. साधू कभी रोता है क्या. अरे जंगल में, कबीर महाराज म्हणता है, जंगल में जोगी बसता है, जंगल में जोगी बसता है, कभी रोता है कभी हंसता है, जंगल में जोगी बसता है. जोगी जोगी असतो म्हणे महाराज. म्हणे काय झालं, म्हणे ही चक्की चालू आहे दळायचं काम. या दळण्यामध्ये सगळा गहू, कोणी येऊ द्या, किडे येऊ द्या, गहू येऊ द्या, खडे येऊ द्या, काड्या येऊ द्या, काय असेल ते ह्या चक्कीमध्ये काय होऊ राहिलं, सगळं या चक्कीमध्ये काय होऊ राहिलं, समाप्त होऊ राहिलं. ही काळाची चक्की म्हणे महाराज, या जात्यातून कोणीच वाचणार नाही. म्हणे कबीर महाराज काय दोहा म्हटले, म्हणे फिरती चक्की देख के दिया कबीरा रोय, अरे दो पाटन के बीच में साबित बचा न कोय, कबीरा साबित बचा न कोय. कोणीच वाचलं नाही म्हणे. म्हणे नाही नाही बदल करा. म्हणे काय बदल करायचा, म्हणे चाकी चाकी सब कहे, चाकी चाकी चाकामध्ये पाट्याखाली रगडतायत, सगळेच बोलतायत म्हणे, अरे चाकी चाकी सब कहे कील कहे ना कोय. ही जी मधली कील म्हणजे मधला जो खिळा आहे म्हणे, त्याचं कोणी नाव घेत नाही म्हणे. जो कील के पास रहे, अरे बाल न बाका होय कबीरा, बाल न बाका होय. म्हणून जर धरायचं असेल, जर वाचायचं असेल तर एक आहे, एक आधार आहे, तो आहे राम.
म्हणून राम धरून राहू. मग गोड अशा पद्धतीने, सुंदर अशा पद्धतीने रामाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतायत आणि गुरुजीच्या घराला असणारे पाठवतायत गुरु वशिष्ठाकडे असणारे गृह गए पढ़न रघुराई अल्पकाल विद्या सब पाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. गुरु गृह गए पढ़न रघुराई अल्प काल विद्या सब आई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम शाळेत गेले, शिकताय. जय हो. जाकी सहज श्वास श्रुतिचारी सोहरि पढ़ यह कौतुक भारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो राम सिया की करुण कहानी एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम ताली वाजवा. राम राम. सीताराम राम राम सीताराम 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 राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम राम सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. सीताराम राम राम सीताराम राम राम. राजा राम राम सीताराम राम राम. राजा राम राम सीताराम
राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय हनुमान जी महाराज की जय. बघा ना म्हणे काय राम शिकायला गेले म्हणे जाकी सहज श्वास श्रुतीचे आहे. बघा गोस्वामी तुलसीदासजी बोलतात काय ज्याच्या सहज श्वासातून 4 वेदाचा जन्म झाला. परमात्मा झोपलेले असताना परमात्म्याच्या घोरण्यातून जो श्वास निघाला त्या श्वासातून असणारा वेदाचा जन्म आहे 4. ज्ञानोबा राय सुद्धा तेच बोलताय. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. म्हणजे परमात्म्याच्या घोरण्यातून असणारा वेदाचा जन्म झाला. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत बघा ज्याच्या सहज श्वासात 4 वेदांचा जन्म आहे तो देव सुद्धा शिकतो हे कौतुक आहे म्हणे. हे आश्चर्य आहे म्हणे. याचा अर्थ काय राम म्हणतात मी राम आहे जगाचा बाप आहे तरी सुद्धा मी गुरुग्रहाला जाऊन शिकतो. म्हणून महाराज ज्याच्या जीवनामध्ये एखाद्या साधू गृहाचा गुरुगृहाचा जर स्पर्श नसला तर समजून घ्यायचं कितीही कमवा कितीही मोठे व्हा पण काहीतरी कमी पडलं. म्हणून गुरुग्रह गुरु दरबार असा. आज आपलं भाग्य आपल्याला बलदेवानंद गिरीजी महाराजांचा गुरुदरबार लाभतोय. त्यांच्या अगोदर गुरुस्थान महाराजांनी काशीला असणार आपलं पूर्ण वैदिक शिक्षण पूर्ण केलं. थोडी माणसं आहेत महाराज ज्यांनी काशीमध्ये काळ काढला. काशी म्हणायला बी पुण्य लागतं. काशीत राहायचं आणि राहायचं असलं तर उन्हाळ्यात जाऊन 1 दिवस काढून दाखवा मला. कसली गरमी असते प्रत्येक ऋतू हॉट उष्णता एवढी तर आज सांगतात विष पिणाराच तिथे बसलेला आहे मग गरम किती असेल. म्हणून काशीमध्ये राहिले दादा भाग्य आपल्या मला राम दरबार होत असताना आमचे या असणाऱ्या पंचक्रोशीची पीर कल्याण सोमनाथ जालन्यामध्ये असणाऱ्या ह्या 4-10 गावांची आमची जर कमाई काय असेल तर ह्या भगव्या वस्त्राचे साधू लोक आमची कमाई आहे. आम्ही काय कमावलं जीवनात काय कमावलं. लई गाव मोठले पाहतो आम्ही खूप दुनिया हिंडतो माणूस खूप मोठमोठले बंगले. बाबा चला आमच्या बंगल्यामध्ये तुम्हाला बाथरूम दाखवायला मिळतो पण गुरु दरबार कुठंच नाही. ते बाथरूमलाच देतो कारण खर्च त्याच्यात जास्त केलेला असतो. ज्याच्या जीवनाला गुरु दरबार नाही. रामाने सांगितलं अरे मी जन्माला येतो मी सगळे दरबार जन्माला आणलेले पण तरी सुद्धा मी गुरु दरबाराला जातो. दरबार माझा दरबारी राग आहे. प्रत्येक रागात फरक राहतो. हा दरबारी राग आहे. गुरुचा दरबार आहे महाराज. दरबार हजारो देखे है
पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारों देखे। दरबार, गुरु दरबाराला जात महाराज या रघुवंशाला एवढं सिंहासन होऊ राहिले अयोध्येमध्ये, पण हे सिंहासन कधी गुरु दरबाराला सोडून निर्णय नाही. शिबीराजाने अंगाचं मांस तोडून दिलं पक्षासाठी, पण गुरुला विचार, अरे स्वप्नात दिलेली अयोध्या सोडून जायची होती तर पहिले दिलीच अयोध्या, पण राजा हरिश्चंद्र अगोदर गुरुजीच्या दर्शनाला, राजा दशरथ ही प्रत्येक गोष्टीला अगोदर गुरु दरबार. प्रभू रामचंद्र ही वनवासाला निघाले पण अगोदर गुरु दरबार. काय या दरबारामध्ये महाराज, गुरु दरबार हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त आपल्याकडे श्रद्धा पाहिजे. तुम्हाला उत्तर भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात एक साधूचा दरबार, एक गुरु दरबार अवश्य कमवा. ज्या लोकांना राम मानणे त्या लोकांना गुरु दरबारात जावंच लागेल. ध्यानात ठेवा, जर गुरु दरबारात जात नसाल तर तुम्ही रामाच्या संस्कृतीचा अपमान करत आहात. म्हणून राम जात आहेत गुरुजींच्या दरबारामध्ये शिकण्यासाठी. गुरु दरबाराला जाऊन शिकावं. काय कशासाठी शिकावं? तिच्या माणसामध्ये अहंकार असतो ना, ऐट असते ना, ती थोडी ढिल्ली होते. गुरुने एका दिवशी रागवलं तर लोक गुरुला डोळे पिळे उडाले करून नाही धावावं माणसं. रागवले तर रागवू द्या, अधिकार आहे त्यांच्यावर. नाहीतर आता नवीन पिढीचं वाटोळं का होऊ राहिलं. पहिले आमच्या काळामध्ये आणि तुमच्या काळामध्ये तर आणखीन अवघड होतं. पहिले गुरुजी लोक बुटाडाने आणायचे, आणत होते का नाही, काठीनं काळा निळा पोरग करायचे महाराज, तरी बाप काही बोलत. आता काळ तसा नाही महाराज. आता जर पोराला एक जर मारली ना, बाप लगी AK-47 घेऊनच कुणाचं मास्तर. तेव्हापासून आम्ही आमच्या लेकराला कधी 5 बोट लावले नाही. आमच्या लेकराला मारलं, आले गुरु दरबाराला भांडायला. गुरुजी म्हणतात चुकलं चुकलं. मग यांचे 5 बोट नंतर पुढं ते 5 बोट बापाला मारायला भेट नाही. म्हणून कधी जर गुरु जर रागवले शिक्षक मंडळी तर कृपया सहन करत चाला. ताडण करण्याचं वय असतं, त्याच्यात ताडणच झालं पाहिजे. गोड अशा पद्धतीने रामाला शिक्षण शिकवतायत. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चारी भावामध्ये खूप गोड प्रेम आहे आणि त्या प्रेमाने राजाचा दरबार भरलाय. काय अयोध्या नटली महाराज. कसं दिसत असेल जर आज जर त्याचं जर नुसतं माणसाने ध्यान जरी केलं कसं असेल हे जे शब्द आहेत ना समोर, या शब्दाचा आधार घेऊन जर त्याची थोडी कल्पना जरी केली ना तर जीवाला अंतःकरणाला खूप समाधान भेटतं महाराज. काय दरबार असेल. रामाने शाळेतून यावं, गुरुजीच्या घरून आई बापाच्या पाया पडा. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पिता गुरु नावही माता. आईला बापाला नमस्कार करावा रामाने, पाया पडावं गुरु बाबाची. राजा दशरथाच्या पाया पडल्यानंतर ऊर भरून यायचा. राम, अरे काय रे आचरण तुझं. खूप प्रेमाचा विषय राम महाराज. मांडीवर बसवायचे खाण्यासाठी, रामाच्या मुखामध्ये घास भरवायचे राजा दशरथ. गोड अशा पद्धतीने अयोध्या नटलेले श्रीरामाच्या सेवेसाठी, श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या नटली. दादा, मी पुन्हा एकदा या नियोजक लोकांना धन्यवाद व्यक्त करतो व्यासपीठाच्या वतीने, ज्यांनी या पीर कल्याण गावाची या 24-22 तारखेच्या उत्सवासाठी अगोदरच 8 दिवस अयोध्या करून टाकली महाराज. पुन्हा धन्यवाद देतो. साधू आहात तुम्हाला.
अरे काय करावं तर हे करावं या काळामध्ये. सगळं गाव राम चिंतनात मग्न आहे महाराज. अयोध्या अयोध्या काय, अरे ही अयोध्या आहे महाराज, याच्या व्यतिरिक्त काय अयोध्या. राम मंदिर काय, अरे राम मंदिर हे मंगल भवन, हे हृदय राम मंदिर आहे महाराज. ज्या राम या हृदयात जर राम बसला नाही तर मंगल भवन म्हणून काय मजा. म्हणून पुनश्च एकदा व्यासपीठाच्या होते अंतकरणातून धन्यवाद आहे. पुनश्च एकदा धन्यवाद देतो. खूप सेवा आहे, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. एवढं सुंदर संस्कृती मंडप, सर्व 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 काय कमी नाही. श्रोते सुद्धा, मी पहिल्याच दिवशी या मंडळींना म्हटलं आमच्या की श्रोता येणार नाही. असा जर श्रोता असला तर काय महाराज. अरे वक्त्याला बोलवणारा श्रोता लागतो महाराज. तुम्ही बोलविल्या मी बोलेन, तुम्ही चालविल्या मी चालेन. तुम्ही जर बोलवलं तर बोलणार. ज्ञानोबा यांचे शब्द आहेत महाराज ज्ञानेश्वरी मध्ये. गोड दरबार, पण तेवढ्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांची लेखणी लिहिता लिहिता बाबाचा हात थर कापायला लागला. का म्हणजे अयोध्या नटली, पण एकीकडे राज्य चांगलं चालू आहे पण साधू धोक्यात आहे. कधी साधूचं चांगलं असतं तर राज्य धोक्यात, आणि कधी जर राज्य चांगलं चालू आहे तर साधू धोक्यात. पण आज रामराज्य होऊ राहिलं ना, आज साधूही सुरक्षित आहे आणि आज राज्यही सुरक्षित आहे महाराज. तेव्हाच रामराज्य होऊ राहिलं. सहज रामराज्य नाही होऊ राहिलं महाराज, साधूही सुरक्षित आहे महाराज. आणि मग काय महाराज, गोड अशा पद्धतीने तेवढ्यामध्ये एक ऋषी आले म्हणे. त्या ऋषीचा समाचार लिहितायत गोस्वामी तुलसीदासजी महाराज. विश्वामित्र महामुनी ज्ञानी, बसही विपिन शुभ आश्रम जानी. जह जप यज्ञ जोग मुनि करही, अति मारीच सुभाहुई डरही. जह जप यज्ञ जोग मुनि करही, अति मारीच सुभाहुई डरही. देखत जग निशाचर धावही, करही उपद्रव मुनि दुख पावही. गादि तनय मम चिंता व्यापी, हरि बिनु मरहि न निशिचर पापी. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. मेरे जीवन नैया पार न होगी राम के बिना. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. रामचंद्र भगवान की. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला हेच भजन घडी घडी म्हणावं वाटतं ना. तेरी जीवन नैया पार न होगी राम. म्हणा बरं. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. वा काय भारी. यांचा सुद्धा आवाज एक नंबर आहे. बोला. तेरी जीवन नैया पार न होगी
राम के बिना. वा काय, इकडं पाहिलं तर लताबाई, इकडं पाहिलं तर सुरेश वाडकरांचं दिन व्हायला लागतं. आनंद आहे महाराज. खूप प्रसंग लिहिले गोस्वामी तुलसीदास. हनुमानजी सुद्धा बाल रूपामध्ये वानराचा वेश धारण करून अयोध्येत आले. शंकर सुद्धा आले राम दर्शनाला. काप मुशुंडीही आले असा उल्लेख सापडतो. पण आज आपल्याला खूप मोठा प्रसंग बघायचा आहे. गोड अशा पद्धतीने वनामध्ये सिद्ध आश्रम नावाचं एक ठिकाण आहे. या सिद्ध आश्रमामध्ये एक ऋषी राहतात. त्या ऋषींचं नाव आहे बाबा विश्वामित्र. कसे आहेत म्हणे? त्यांनी महामुनी, महान मुनी आहेत म्हणे, ज्ञानी ज्ञानी आहेत म्हणे. बसे विपिन, अरण्यात राहतात. का? कारण अरण्यातलं ठिकाण आहे शुभ आश्रम आहे. शुभ आश्रम ज्याने, अरण्यातली आश्रमाचे स्थान कोपी गुहा, म्हणून अरण्यात राहतात. पण त्यांना एक अडचण आहे. यज्ञ करायला सुरू केला की त्या यज्ञामध्ये काय करतायत? राक्षस येत आहेत आकाशातून आणि काय करतात? ते यज्ञामध्ये हाड, रक्त, मांस वरून आणून टाकतात. विश्वामित्र यज्ञ करायला लागले की राक्षस आलेच हाड घेऊन टाकायला. तसे बरेच लोक मावल्या घरात यज्ञ तयार करतात जेवणाचं, हे आलंच राक्षस हाड घेऊन त्याच्यात टाकायला. आपण म्हणतो ना, उदर भरणं हे जाणीजे यज्ञ आहे का नाही ते? मग यज्ञाचं कर्म, यज्ञ कर्म आहे. मग ते बनवणं पण यज्ञच आहे ना. माऊलीनं ध्यानात ठेवा, कधी जर घरामध्ये लक्ष्मी टिकायची असेल तर घरामध्ये कधीच किचनच्या खोलीमध्ये कधी खाऊ नका. तिथं उलट करायचं नाही. ते अन्नपूर्णा मातेला राग येतो बघा. स्वच्छ ठेवायचं. आणि त्या घरामध्ये कधी एक मारीचंद सुभाऊचे हाड येऊ देऊ नका बघा. नाहीतर विश्वामित्र यज्ञ करायला सुरू केला रे केला, आलाच मारी सुभाऊ घेऊन, एवढं करून द्या. काय रे, काय खातात महाराज? खायचं तर वजनदार खावा. खूप पैसे असले तर सुवर्ण भस्म खा महाराज. सुवर्ण भस्म, एवढस सुवर्ण भस्म 10,000 रुपयाले तेवढं नकावर बसलं ते खावा, टवटवीत दिसेल मला. हे काय खात? दुसरा जीव मारून पोटात घालायच काय रे दादे? स्वामी विवेकानंद म्हटले, मी मांस खाणार नाही. का? कारण माझं हे पोट म्हणजे काय, स्मशान भूमी का काय? मी पोटामध्ये त्याला घालू म्हणे. मेलेले जीव जंतू स्मशान भूमीत नेऊन टाकतात. अरे माझं पोट जर यज्ञ असेल तर पोटामध्ये हे मेलेले जीव जंतू घालू नये. कशाला कोणाचे श्राप घ्यायचे? आपल्याला जर पुण्य होत नसेल तर कृपया सावधान, पापाचे रस्ते कमी करा. पुण्य नाही होत, जप नाही होत आम्हाला, नाही आम्हाला कथेला जाणं होत, नाही सत्कर्म होत, नाही आम्हाला सप्ताहाच्या अन्नदानाला वर्गणी देणं होत. पण कृपया सावधान, पापापासून लांब राहा. राम राज्यातला लाल कंदील काय, पापापासून लांब राहा दादा. नाहीच काही होत तर एवढं तर करू शकता, शनिवारच्या दिवशी या मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन सगळ्यांनी एक हाजरी माझ्या मारुतीला द्या. 15 मिनिटं हनुमान चालीसा म्हणा. नाहीच काही होत तुम्हाला. आमच्याकडे गावोगाव 4,500-5 हजार मुलं आहेत माझ्याकडं, जे दर शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये एकत्र येतात आणि काय करतात? हनुमान चालीसा करतात 15 मिनिटाचा नियम. आणि मीही त्यांना सांगितलेले, आई वडिलांना सगळ्यांना, तुमचं लेकरू हनुमान चालीसा करून घरी आलं तर त्याला ओवाळा त्याला आरती करून. नाहीतर उद्या दारू पिऊन आलं तर तोंड जोडायची वेळ येईल. म्हणून आज ओवाळा. आज देवाच्या मंडपात गेलं लेकरू, आज जर देव होत असेल तर त्याला ओवाळा. हे छबी जे होत आहेत ना आपल्या इथं, राम लक्ष्मण सीता, काय दिसतायत महाराज काल. काय आनंद आहे महाराज. ते राजा दशरथ आणि कौशल्या माता काल आम्ही सोबत बसले, मस्त गप्पा चप्पा, खूप मस्त. ते राजा दशरथ, बाबा आता काढू का? आता बरंच वेळ झाला, आता काढू. हे राजा राजा दशरथ झाला तर सुधरून जा. हे राणी कौशल्या माता झाली तर सुधरून जा. आज आता किती लोक
परत पाठीमाग राम दरबार बाबांच्या दरबारामध्ये लागलेला आहे. राम दरबार पाठी चालू आहे. खूप आज तर खूप सोहळा आहे महाराज. आनंदी आनंद आहे महाराज. काय या पीर कल्याण गावाचं ऐश्वर आहे दादा. इतकं अंतकरण आहे माझं, इतकं समाधानी. आश्रमावर राहणं आहे, आश्रमाचा वार आहे, त्याच्यामुळे समाधानी आहेत महाराज. साधू दरबारात साधू छत्राखाली राहतो. आणि मग काय, विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण होईना, कारण हे हाड रक्त मास येत. विश्वामित्राला गादी तनय मन चिंता व्यापी. साधू आणि चिंता विरोधी गोष्टी झाल्या. या विरोधी गोष्टी नसाव्यात म्हणून चिंता व्यापी. आणि चिंता व्यापी तर डोळे लावले. आणि डोळे लावल्यानंतर लक्षात आलं काय, अरे या राक्षसांना मारायचं म्हटलं तर एका कमंडलून पाणी घेऊन मारेल तर वध करून टाकेल. पण जर शाप द्यायचा तर काय लागेल, त्याच्यासाठी क्रोध करावा लागेल. आणि क्रोध पाप का मूल. क्रोध हे पापाचं मूळ आहे म्हणे. मग काय करावं. डोळे झाकतायत, लक्षात येतं काय, अरे मी कशाला राग करू. या धरतीचा भार खाली करणारा जन्माला आलाय रक्षक. चला राम जन्माला आले, जाऊ आपण अयोध्या नगरीमध्ये. नगरी काय अयोध्या, त्याला संकट पडलं तरी अयोध्येत यावं, त्याचं संकट समाप्त. रामायणाचं सार सांगतो तुम्हाला. एकदाच ऋषी फक्त आले याचना करायला, एकदाच. न्याय कस, राम राज्यातला न्याय काय समजून घे. एकदाच ऋषी आले फक्त, कशासाठी, न्याय. अहो मला न्याय द्या हो राजा, माझा यज्ञ सुरक्षित नाही, माझा न्याय कर राजा. एकदाच ऋषी आले. रामाने कळून घेतलं काय, साधू धोक्यात आहे. रामाने त्याच्यानंतर थोड्याच काळात वनवास करून घेतला आणि सगळे साधू सुखी केले आणि मगच रामराज्य केलं महाराज. म्हणून रामराज्य कशाला, त्या ज्या राज्यात साधू सुखी आहे त्याला रामराज्य म्हणा. नाहीतर कितीही मोठा सोहळा असू द्या आणि जर साधू सुखी नसेल त्याला रामराज्य नाही, त्याला रावण राज्य म्हणतात. म्हणून विश्वामित्र डोळे लावतायत आणि गोड अशा पद्धतीने उघडतायत. लक्षात येते, राम देवा तुम्ही अयोध्या नगरीमध्ये आलात, चला अयोध्या नगरीमध्ये जाऊया आणि राजा दशरथाला राम आणि लक्ष्मण मागून घेऊया. विश्वामित्र असणारे आले. बघा देव आला कशाहून, साधू संतांच्या चक्रा सुरू झाले. घरात देव आला कधी, आपल्या घरात देव कधी आला, आपल्या घरामध्ये साधू. जेथे संतोषोनी साधू आले. नाथ बाबा बोलतायत, ओवी ऐका. जिथं समाधानाने संतोषाने साधू आले, ज्या ठिकाणी संत आले ते कल्याण मुसावले. त्या ठिकाणी कल्याण येऊन राहत. मुंबईच्या जवळचं कल्याण नाही. सकल सिद्धी ते पावले, सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त होत आहेत. झाले भव नदीसी परतारू. भावार्थ रामायणामध्ये नाथ बाबा ओवी देत आहेत. गोड अशा पद्धतीने विश्वामित्र. राक्षस आले काय, राक्षस आले मग यज्ञ चालू झालं का राक्षस तयारच. आता नाही यायचे बघा. विश्वामित्र आले, अरे बाबा आलेत हो, संत आलेत हो, संत आलेत हो. घालू संता सिंहासने, पूजू काया वाचा मने. राजा उठतो सिंहासनावरून. विश्वामित्र आले, वाजत गाजत आडवा जातो. शरयू मातेवर स्नान करतायत विश्वामित्र. वाजत गाजत गुरुला घेऊन येतोय, फुलं अंतरतो. बाबा या, बाबा या, बाबा या. माझ्या घरी संत आलेत हो, माझ्या घरी संत आलेत हो. किती आनंद, हृदय भरून येतो. आणि भरलेल्या हृदयाने राजा घेऊन येतो सिंहासनावर. विश्वामित्रांना बसवतो. बाबा की हेतू आगमन तुम्हा कहू सो करत न लावो बारा. सांगा म्हणे काय कारण आहे, तुमचं आगमन होण्याचं कारण सांगा. कशासाठी आलात बाबा. विश्वामित्र म्हणतायत, राजा असुर समूह सतावही मोही
मैं जाचन आयऊ नृपतोही. राजा, मला राक्षसाचा समूह त्रास देतो रे. यज्ञ करायला लागलो की हाड मांस आणून टाकतायत, म्हणून मैं जाचन याचना करण्यासाठी, साधूने मागू नये पण मागण्याची वेळ आली, तुझ्याकडे मागण्यासाठी आलो. राजाने खाली बघितलं बाळा. एकदाच बापाने खाली बघण्याची वेळ प्रभू रामचंद्राने बघितलं. आमच्या बापाला खाली पाहावं लागलं. खाली बघितलं. खूप त्रास होतोय रे. साधू संतांचं भक्षण केलं जातं, गायी मारल्या जातात, मांस खाल्लं जातं, मदिरेचे घडे फोडले जात आहेत आश्रमामध्ये आणून. आणि राजा, तू मस्त आनंदात आहे. राजा एक नाही दोन नाही खाली मान घातली. मी तुला याचना करण्यासाठी आलो. म्हणे मी काय करू बाबा सांगा ना. म्हणे मी तुला हातात शस्त्र घेऊन लढायला म्हणायला नाही आलो. म्हणे तुझी गरज नाही. म्हणे मग म्हणे माझ्यासाठी माझ्या तपश्चर्येने साधू संतांच्या आशीर्वादाने आज देव धरतीवर अवतरित झालेला आहे. फक्त त्याची वाट मोकळी करून दे. म्हणे काय काय पाहिजे तुम्हाला. म्हणे एक काम कर राजा, अनुज समेत देहू रघुनाथा निशिचर बध मैं होहु सनाथा. अनुज लहाना भाऊ आणि लहान्या भावासोबत रघुनाथ, रघुवंशाचा नाथ मालक असणारे राम देऊन टाक. राक्षसाचा वधही होईल आणि मीही सनात होऊन जाईल. राक्षसही मरतील आणि मलाही माझं इष्ट प्राप्त होईल. राजा देऊन टाक. राजा दशरथ म्हणतायत बाबा एवढाचा राम आहे माझा, पहिली दुसरीच्या वयाचा. एवढ्याशा छोट्याशा रामाला मी देऊ कसं. खूप बारीक आहे म्हणे. आणि राक्षस एवढाले पहाडा एवढाले राक्षस यांचा वध कसा करील राम. मागव भूमी धेनू धन कोसा सर्वस देऊ आज सहरोसा. अजून देह प्राण ते प्रिय कछु नाही, सो मुनी देऊ निमिषे कमाई. 7 वस्तू तुम्हाला 7 देतो, पण रामाची हात 7 सोडायला तयार नाही. मागव भूमी, जमीन मागा दिली, किती लागत किती देऊ जमीन बोला, जमीन देतो. भूमी धेनू गाई मागा गाई देतो, धन मागा देतो, कोश धन भांडार मागा सर्वच देऊ. देह शरीर मागा, मस्तक कलम करून मागा देऊन टाकतो. पण राम देत नाही बनत वस्तू. मेरे प्राणनाथ सुत दो, मेरे प्राण